इंधन टंचाई विरोधामध्ये शेतकरी आक्रमक झालेला आहे। हिंगोली सेनगाव महामार्ग रोखण्यात आला। आंदोलनावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी केली जाते, अन्यथा तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांनी इशारा दिला। आज शेतकरी फक्त लाईनला आहे। कोणता मोठा टिप्परवाला लाईन नाही, कॉन्ट्रॅक्टर लाईनला नाहीये, त्यानंतर कोणता अधिकारी लाईनला नाहीये। फक्त शेतकरी आणि शेतकऱ्याचा ट्रॅक्टर फक्त लाईनला आहे। आणि या ठिकाणी इथले पाहिला असेल तुम्ही, कृषी मंत्री असतील का कुठल्या एखादा भाजपचा नेता असेल, या ठिकाणी प्रत्येक मोठं डिझेल अवेलेबल आहे। डिझेल जर अवेलेबल आहे तर मग या ठिकाणी द्या डिझेल। आज पाहिलं तुम्ही प्रत्येक पंपावर हजारावर ट्रॅक्टर उभे आहे। शेतातून ट्रॅक्टर 15 किलोमीटर पंपावर न्यायचं, 15 किलोमीटर ट्रॅक्टर पाठीमागे आणायचं, म्हणजे असं जवळपास 30 किलोमीटर ट्रॅक्टर चालवायचं, पंपावर 8 घंटे चालू ट्रॅक्टर ठेवायचं। असं त्या ट्रॅक्टरला डिझेल जळाले 1200 ते 1500 रुपयाचं।